सर, आपने पिंपरी चिंचवड़ के ऑडिट के लिए महानगर पालिका में याचिका दी है, जो बॉम्बे में होर्डिंग गिरा था घाटकोपर एरिया में। आपका क्या कहना है? ज्या पद्धतीनं घाटकोपरमध्ये होर्डिंग पडल्याची घटना घडली आणि त्या घटनेमध्ये जवळजवळ 17 ते 18 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. ती घटना पाहता आपल्या पिंपरी चिंचवड शहरात देखील होर्डिंगचं जाळं झालेलं आहे आणि त्या अनुषंगानं आम्ही आपले महापालिकेचे आयुक्त शेखर सिंग यांना काल पत्राद्वारे निवेदन दिलेलं आहे की आपल्या शहरात पिंपरी चिंचवड शहरात जेवढे होर्डिंग आहे त्यांचं स्ट्रक्चर ऑडिट करून घेणं गरजेचं आहे. कारण आता मे महिना चालू आहे, जून महिन्यात वादळ वारं सुटणार आहे आणि याच्यामध्ये कुठलीही दुर्घटना घडू नये. आपल्याला माहिती आहे की मागच्या वर्षी सुद्धा पिंपरी चिंचवड शहरात एक अशी घटना झाली होती, त्यामध्ये देखील काही लोक मृत्युमुखी पडली होती. त्या अनुषंगानं आम्ही स्ट्रक्चर ऑडिट करण्याचं सूचना दिलेली आहे. सर, इससे पहला भी पूना में जो स्ट्रक्चर गिरा था, उस टाइम पे भी ऑडिट का ऑर्डर दिया हुआ था, लेकिन उस टाइम पे भी कुछ ऑडिट हुआ नहीं क्या? नहीं, पिछले टाइम जब पिंपरी चिंचवड शहर में ये घटना हुई उसके बाद पिंपरी चिंचवड कारपोरेशन की तरफ से जो भी अनधिकृत होर्डिंग थे वो होर्डिंग निकाले गए. बाकी जो होर्डिंग बचे वो अधिकृत होर्डिंग है ऐसा कारपोरेशन बोलती है, लेकिन जो भी होर्डिंग है उनका स्ट्रक्चर ऑडिट होना जरूरी है. सर, ये स्ट्रक्चर तो लोग लगा देते हैं, लेकिन इसके जो पीछे के जो होर्डिंग के जो स्ट्रक्चर रहता है पूरा रस्टी रहता है, तो इसको ये लोग कुछ ये करते नहीं है क्या? अपना प्रशासन इसको कुछ एक्शन लेती नहीं है क्या, महीने में या 2 महीने में, ऐसा कुछ? इसलिए हमने जो भी आगे दुर्घटना होने से बचने के लिए हमने लेटर दिया है कि जो भी जितने भी होर्डिंग है शहर में, कम से कम अपने शहर में 150 लोग एडवर्टाइज करते हैं. 150 लोगों का होर्डिंग का बिजनेस है, छोटे मोटे पकड़ के 150. तो 150 लोगों का जो भी है सब होर्डिंग की जानकारी लेना जरूरी है. सर, ये जो होर्डिंग तो लगाते हैं लोग, अभी जो आप घाटकोपर में जो हादसा हुआ, तो इसके बारे में आप क्या कहेंगे? नाही, बिझनेस करायचा प्रत्येकाला अधिकार आहे. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं त्या ठिकाणी महापालिकेची परमिशन घेऊन होर्डिंग उभं करतो. परंतु ते होर्डिंग उभं करत असताना त्याला काय लेवलचे पाईप अँगल, किती जाडीचे, किती थिकनेस पाहिजे त्याचा ते प्रॉपरली महापालिकेने सुद्धा पाहणं गरजेचं आहे. नुसती त्याला परमिशन देऊन मोकळं झालं म्हणजे काम झालं असं नाही. ते झाल्यानंतर ते होर्डिंग प्रॉपर आहेत का नाही, वारा किती झेलू शकतं, वाऱ्याच्या याने कुठली दुर्घटना घडल किंवा नाही घडल याचं पाहणी होणं गरजेचं आहे. थैंक यू साहब, अब आपसे जो मुलाकात की, ये जो बात हुई, ये अच्छा लगा, और प्रशासन इसके बारे में ध्यान से काम करे तो अच्छा है कि आगे ये हादसा ऐसा ना हो. नाही, कालच शेखर सिंग जे आयुक्त आहे महापालिकेचे त्यांनी खालच्या आकाशचिन्ह परवानाला ऑर्डर दिलेली आहे की आपल्या शहरात जेवढे होर्डिंग आहे त्या होर्डिंगची तपासणी करून घेणं. धन्यवाद साहब, आपसे बात है.